नमस्कार सर्वांचं. मित्रांनो, आजचा टॉपिक तुम्हाला थंबनेलवरून समजला असेलच. ॲसिड, बेस आणि न्यूट्रल हे सायन्समध्ये केमिस्ट्री रिलेटेड टॉपिक आहे. आणि मित्रांनो, हा टॉपिक आपण व्हिडिओमध्ये जेव्हा जेव्हा पाहणार आहोत, तेव्हा तुम्हाला हेच 3 शब्द वारंवार दिसतील. ॲसिड, बेस आणि न्यूट्रल. म्हणजेच हे शब्द प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपल्याला कनेक्ट करत राहते. पण लक्षात ठेवा, हा फक्त थेअरी टॉपिक नाहीये, तर तुमच्या रोजच्या लाईफशी डायरेक्टली रिलेटेड आहे. चला आता थोडं इंटरॅक्ट करूया इथे. तुम्हाला माहिती आहे का लिंबू आंबट का असतो? कारण त्यात ॲसिड असते. साबण कडवट का लागतो? कारण तो बेसचा एक्झाम्पल आहे. आणि पाणी का न्यूट्रल असतं? कारण ते ना ॲसिड आहे ना बेस. ॲसिड, बेस आणि न्यूट्रल हे सगळं पी-एच स्केलवर डिपेंड असतं. 0 to 14. चला आता पुढे जाऊया आपल्या व्हिडिओच्या टॉपिककडे. पहिला प्रश्न बघूया. लिंबामध्ये कोणते ॲसिड आढळते? लिंबू म्हटलं की मित्रांनो लगेच आंबट चव आठवते. पण त्या आंबटपणामागे नेमकं कोणतं ॲसिड असतं माहिती आहे का तुम्हाला? उत्तर आहे सायट्रिक ॲसिड. आपण रोज लिंबू खातो, सरबत पितो, पण लिंबामध्ये असलेलं सायट्रिक ॲसिड नेमकं किती असतं माहिती आहे का? आणि हेच ॲसिड आपल्या शरीरासाठी फायदेशीर कसं ठरतं? चला तर मग अशाच प्रश्नांची एक टेस्ट घेऊया. तर बघा इथे लिंबामध्ये सायट्रिक ॲसिडचे किती टक्के प्रमाण असतं? उत्तर असेल लिंबामध्ये साधारण 5 ते 8% सायट्रिक ॲसिड असते. आपण जेव्हा लिंबू खातो तेव्हा फक्त चव नाही तर केमिस्ट्री पण खात असतो. म्हणजे बघा याचा अर्थ कसा होईल इथे, लिंबामध्ये फक्त आंबट चव नसते तर त्या सायट्रिक ॲसिड सारख्या रासायनिक पदार्थ असतात जे आपल्या शरीरावर परिणाम करत असतात. सायट्रिक ॲसिड मित्रांनो फक्त लिंबूमध्येच नसतं, मग अजून कोणत्या फळांमध्ये असतं? संत्रे, मोसंबी, द्राक्षे, अननस आणि स्ट्रॉबेरीमध्येही सायट्रिक ॲसिड आढळते. आता लिंबूपासून आपण थेट पोहोचणार आहोत दह्याकडे आणि तिथलं ॲसिड वेगळंच आहे. दह्यामध्ये कोणतं ॲसिड असेल मग? दही तयार होतं कारण दुधात असलेला केसिन आणि लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया यांची क्रिया होते तेव्हा दही तयार होतं. बॅक्टेरिया दुधातील साखर म्हणजेच लॅक्टोजला लॅक्टिक ॲसिडमध्ये बदलतात. हे लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यामुळे दूध आंबट होते आणि त्याचं रूपांतर दहीमध्ये होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते? ॲसिटिक ॲसिड. हो, पण फक्त ॲसिटिक ॲसिडच असतं असं नाही बरं का. कारण व्हिनेगरमध्ये साधारण 4 ते 8% ॲसिटिक ॲसिड असतं आणि उरलेला जास्तीत जास्त भाग म्हणजे साधं पाणी म्हणजे वॉटर असतं. म्हणूनच ते डायरेक्ट ॲसिडसारखं डेंजरस नसतं आणि ते स्वयंपाकघरातही वापरता येतं. तर इथे मित्रांनो अजून एक्स्ट्रा एक्झाम पॉइंट बघूया. 5 ते 8% ॲसिटिक ॲसिडला काय म्हणतात? असं जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे. 5 ते 8% ॲसिटिक ॲसिडच्या द्रावणाला व्हिनेगर म्हणतात. ओके? लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? टार्टरिक आम्ल. लक्षात ठेवा. तर मित्रांनो चिंचेमध्ये फक्त एकच ॲसिड नसतं. त्यात अनेक प्रकारचे ॲसिड्स असतात आणि प्रत्येकाचं काम हे वेगळं असतं. चिंचेमध्ये खरंच अनेक प्रकारचे ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात, ज्यातील मुख्य ॲसिड म्हणजे टार्टरिक ॲसिड असतं, ज्यामुळे चिंचेला ती तीव्र आंबट चव मिळते. पण पर्सेंटेज 30-40%, 10-20% वगैरे हे एक्झॅक्ट फिक्स नसतात. पुढे जाऊया. मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? फॉर्मिक आम्ल. कधी मुंगी चावली की लगेच जळजळ आणि खाजका सुरू होते माहिती आहे का तुम्हाला? कारण मुंगी आपल्या त्वचेत फॉर्मिक ॲसिड सोडते. या आम्लालाच मेथनॉइक असंही म्हणतात. लक्षात ठेवा एक्स्ट्रा पॉइंट. हे आम्ल त्वचेवर गेल्यावरच आग होणे, जळजळ होणे, खाज सुटणे असे परिणाम दिसून येतात. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूया, जो अजूनही खूप जण चुकीचाच सांगतात. प्रश्न बघूया. कोणता नैसर्गिक निर्देशक आहे? याचा साधा अर्थ असा की नॅचरल इंडिकेटर. नैसर्गिक निर्देशक म्हणजे नॅचरल इंडिकेटर. असा कोणता पदार्थ आहे जो नैसर्गिकरित्या ॲसिड आणि बेस ओळखायला मदत करतो? म्हणजेच काही पदार्थांचा रंग ॲसिड किंवा बेसमध्ये बदलतो. त्या रंग बदलावरून आपण पदार्थ ॲसिडिक आहे की बेसिक आहे हे ओळखू शकतो. अशा पदार्थांना नॅचरल इंडिकेटर म्हणतात. लक्षात ठेवा. उदाहरणे बघूया, जसे की हळदी, लिटमस पेपर, जास्वंद फूल, लाल कोबी. आणि जर एक्झाम्पलवरून समजून घ्यायचं असेल तर हळदीवर साबण लावला तर तिचा रंग पिवळ्यापासून लालसर होतो. म्हणून हळद हा एक नैसर्गिक निर्देशक आहे. लक्षात ठेवा. यावरूनच पुढचा प्रश्न कसा तयार होतो तो बघूया. हळद कोणत्या माध्यमात लालसर होते? या प्रश्नाचा साधा अर्थ असा इथे
की हळदीचा रंग कोणत्या प्रकारच्या पदार्थांमुळे पिवळ्यापासून लालसर किंवा तांबूस होतो. इथे माध्यम म्हणजे मित्रांनो पदार्थाचा रासायनिक स्वरूप ॲसिडिक आहे की अल्कलाईन आहे. ओके. तर हळद ही नॅचरल इंडिकेटर आहे. आपण इतक्यातच बघितले. ती अल्कलाईन माध्यमात लालसर होते. उदाहरण बघायचं झालं तर साबण, चुन्याचे पाणी म्हणजे एक प्रकारचे रसायन आहे. बेकिंग सोडा यासारख्या क्षारी पदार्थांमध्ये हळदीचा रंग हा लालसर दिसतो. पण आम्लीय पदार्थांमध्ये, आम्लीय म्हणजे ॲसिडिक जसे की लिंबू, इथे हळदीचा पिवळा रंग तसाच राहतो. ओके, नोट करून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. टूथपेस्ट साधारणतः कशी असते? टूथपेस्ट ही साधारणतः क्षारीय म्हणजेच अल्कलाईन असते. तुम्ही कधी विचार केलाय का टूथपेस्ट क्षारीय का असते? कारण आपण जेव्हा गोड किंवा पिष्टमय पदार्थ खातो, जसे की चॉकलेट, बिस्किट, चिप्स, तेव्हा तोंडातील बॅक्टेरिया त्या अन्नावर प्रक्रिया करून ॲसिड्स तयार करतात आणि हे ॲसिड्स आपल्या दातांचा बाहेरील मजबूत थर म्हणजे ॲनॅमल हळूहळू खराब करू लागतात. म्हणूनच टूथपेस्टमध्ये हलके अल्कलाईन पदार्थ असतात, जे त्या ॲसिड्सला न्यूट्रलाइज करून दातांचं हे प्रोटेक्शन करतात. ओके. म्हणजेच टूथपेस्ट फक्त दात साफ करत नाही तर ॲसिड विरुद्ध प्रोटेक्शन पण देत असतात. ओके, समजलं असेलच नक्की. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ॲसिड आणि बेस एकत्र आल्यावर काय बनतं? आल्म आणि क्षार एकत्र आल्यावर काय बनतं? उत्तर असेल आल्म आणि क्षार एकमेकांची प्रतिक्रिया करून मीठ आणि पाणी तयार करतात. बघा किती सोपं आहे. तर हे कसं घडतं? सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा आम्ल आणि क्षार एकत्र येतात तेव्हा दोघे एकमेकांना न्यूट्रल करतात. यालाच म्हणतात न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. लक्षात ठेवा. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता पदार्थ आल्मनाशक म्हणजे अँटासिड म्हणून वापरला जातो? तर त्याआधी मित्रांनो समजून घेऊया थोडंसं सोपं. तर इथे बघा, जेव्हा पोटात जास्त आल्म म्हणजे ॲसिड तयार होते तेव्हा ॲसिडिटी म्हणजे जळजळ होते आणि हीच समस्या कमी करण्यासाठी जे औषध असतं ना, जे औषध वापरतात त्यांना अँटासिड म्हणतात. अँटासिड्स म्हणजे असे पदार्थ जे पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl न्यूट्रल करतात आणि त्यामुळे काय होतं ॲसिडिटी आणि जी छातीतील जी जळजळ होते ती कमी होत असते. तर या प्रश्नामागचे उत्तर काय असेल मित्रांनो? बरोबर उत्तर आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा पदार्थ अँटासिड म्हणून वापरला जातो. लक्षात ठेवा. यासोबतच अजून 3 नावं आपल्या पॉइंटमध्ये ॲड करून घ्या. पहिलं आहे बेकिंग सोडा, ज्याने ॲसिडिटी लगेच दूर करता येते. दुसरं अजून एक आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, अँटासिड म्हणून वापरले जाते हे सुद्धा आणि कॅल्शियम कार्बोनेट जे आम्ल न्यूट्रलाइज करते. ओके, पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. आल्म निळ्या लिटमस पेपरला काय करतो? या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो लिटमस पेपर म्हणजे काय ते बघूया. लिटमस पेपर हा एक इंडिकेटर पेपर असतो जो आपल्याला सांगतो की सोल्युशन हे ॲसिड आहे की बेस आहे. तो निळा म्हणजे ब्लू, लाल म्हणजे रेड या 2 रंगात मिळतो. तर इथे रंग बदल कसा होतो ते बघूया. निळा लिटमस पेपर ॲसिडमध्ये टाकल्यावर लाल होतो. ओके. पण बेसमध्ये टाकल्यावर बदल होत नाही, निळाच राहतो. निळा लिटमस पेपर हा निळाच राहतो बेसमध्ये टाकल्यावर. या उलट बघूया, लाल लिटमस पेपर घ्या. लाल लिटमस पेपर बेसमध्ये टाकल्यावर निळा होतो. आता याचं उलटं करा, मग ॲसिडमध्ये टाकल्यावर बदल होत नाही, लाल लिटमस पेपर हा लालच राहतो. ओके, राहिलं असेल लक्षात तर पुढे जाऊया. आपला प्रश्न बघूया. प्रश्न काय होता? ॲसिड निळ्या लिटमस पेपरला काय करतो? तर ॲसिड निळ्या लिटमस पेपरला लाल करतो. ओके, सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न इथे केलेला आहे. म्हणजे जेव्हा एखादं ॲसिडिक सोल्युशन निळ्या लिटमस पेपरला लागतो तेव्हा त्याचा रंग बदलून लाल होतो आणि हेच ॲसिड ओळखण्याचं एक सोप्पं आणि एक बेसिक टेस्ट आहे जे मी इथे तुम्हाला सांगितलं. आता एक तुमच्यासाठी प्रश्न, जर लिटमस पेपर आधीच लाल असेल तर ॲसिड काय करेल? तर ॲसिड त्यावर काहीच बदल करत नाही, तो लालच राहतो. ॲसिड फक्त निळा लिटमस लाल करतो पण लाल लिटमसला काहीही करत नाही. ओके, यावरूनच आता पुढचा प्रश्न बघूया, सोप्पा आहे. बेस लाल लिटमस पेपरला काय करतो? तर बेस लाल लिटमस पेपरला निळा करतो.
सोपं लक्षात ठेवा, इथे सोपी ट्रिक आहे. ॲसिड ब्लू टू रेड करते. ओके, बेसमध्ये रेड टू ब्लू. पुढचा प्रश्न बघूया, म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला अजून सोपं जाईल. जर लिंबाचा रस म्हणजे ॲसिड, जर लिंबाचा रस असेल तर निळा लिटमस पेपरचं काय होईल? उत्तर काय असेल इथे? निळा लिटमस पेपर लाल होतो. सोपं समजून घ्या. ॲसिड लाल बनवतो, बेस निळा बनवतो. ट्रिक लक्षात ठेवा. ॲसिड म्हणजे रेड मार्कर, बेस म्हणजे ब्लू मार्कर. ओके, तर आता अजून इथे एक ट्रिकी क्वेश्चन घेऊया. जर पाणी म्हणजे न्यूट्रल आहे, पाणी असेल तर लिटमस पेपरचा रंग बदलत नाही. नोट करून घ्या. ओके, जर पाणी असेल तर लिटमस पेपरचा रंग बदलत नाही. म्हणजे काय? निळा लिटमस पेपर हा निळाच राहतो, लाल लिटमस पेपर हा लालच राहतो. सोपं लक्षात ठेवा. न्यूट्रल म्हणजे नो चेंज, काहीच बदल होत नाही. ओके, सर्व पॉइंट नोट केलेच असतील तुम्ही. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हे कन्सेप्ट सोपे वाटले असेल तर अजून असे इंटरेस्टिंग सायन्स टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमधून कव्हर करून घेऊ. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि ट्रिक्स आहेत. NaOH म्हणजे काय? NaOH म्हणजे मित्रांनो सोडियम हायड्रॉक्साईड. कुठे वापरतात? जसे की साबण बनवण्यासाठी, कागद उद्योगात वापरतात. तर हे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे? ॲसिड आहे की बेस आहे की सॉल्ट आहे की गॅस? तर हे सोडियम हायड्रॉक्साईड मित्रांनो बेस आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. HCl ची पूर्ण नाव काय? हायड्रोक्लोरिक ॲसिड. नोट करून घ्या. आणि हे कुठं आढळतं? आपल्या पोटात असतं, हे स्टमकमध्ये. आणि यालाच गॅस्ट्रिक ॲसिड असंही म्हणतात. काम काय करतं? तर अन्न पचवायला मदत करतं आणि अन्नातील जे जंतू असतात, जम्स असतात, ते नष्ट करतं. आणि लक्षात ठेवा अजून एक पॉइंट, जास्त HCl असेल तर पोटात जळजळ म्हणजे ॲसिडिटी ही होत असते. आपण थोड्या वेळापूर्वीच याच्यावर बोलून झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. NaCl म्हणजे काय? NaCl म्हणजे मित्रांनो सोडियम क्लोराईड. सोप्या भाषेत सांगायचं तर हेच आपलं साधं मीठ असतं, जे आपण जेवणात वापरतो. तर हे NaCl मित्रांनो ॲसिड आहे, बेस आहे, सॉल्ट आहे की वॉटर आहे? तर हे NaCl मित्रांनो सॉल्ट आहे. आता शेवटचे 2-3 प्रश्न उरलेले आहे, ते पटकन बघूया. PS स्केल रिलेटेड आहे, ते नीट लक्ष द्या. PS स्केल रेंज काय आहे? PS स्केलची रेंज 0 ते 14 दरम्यान असते. म्हणजेच 0 ते 6 दरम्यान ॲसिडिक, 7 म्हणजे न्यूट्रल जसे शुद्ध पाणी, 8 ते 14 म्हणजे अल्कलाईन असते. म्हणजेच pH जितका कमी तितका ॲसिड जास्त आणि pH जितका जास्त तितका बेस जास्त. लक्षात ठेवा, नोट करून घ्या. यावरच पुढचा प्रश्न. न्यूट्रल pH व्हॅल्यू किती? न्यूट्रल pH व्हॅल्यू 7 असतो. सोपं लक्षात ठेवा. pH कमी म्हणजे ॲसिडिक, pH 7 म्हणजे न्यूट्रल, pH जास्त म्हणजे अल्कलाईन. ओके, शेवटचे 3 प्रश्न बघूया. गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये कोणते ॲसिड असते? गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असते. नोट करून घ्या. बेकिंग सोडाचे नाव काय? बेकिंग सोडाचे नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. बेकिंग सोडा हा मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल, केक, बेकरी पदार्थ फुगवण्यासाठी, ॲसिडिटी कमी करण्यासाठी, साफसफाईसाठी वापरला जातो बेकिंग सोडा. शेवटचा प्रश्न बाकी आहे, तो बघूया. दात किडण्याचे कारण काय असते? हाच सेम प्रश्न आपण थोड्या वेळापूर्वीच बघितला. तर दात किडण्याचे कारण असते ॲसिड. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो. यापैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलीत? कॉमेंटमध्ये तुमचा स्कोर नक्की सांगा मला. आणि अशाच डेली करंट अफेअर्स, MPSC अपडेट्स आणि एक्झाम रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या स्टडी विथ केतकी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांचे इतका वेळ दिल्याबद्दल.